सम्राट कामावरून घरी आला तर घरात लाईट बंद होती आणि सगळ्या घरात अंधार होता. तो इकडे तिकडे आपल्या बायकोला शोधू लागला. त्याने एक दोनदा हाक देखील मारली. नंतर त्याला त्याची बायको मीरा गॅलरीत असलेली दिसली. आज मीरा वैतागून गॅलरीत जाऊन बसली होती. त्याने तिला विचारले की आई कुठे आहे. तिने काहीच उत्तर दिले नाही. ती एकटं गॅलरीतून खाली बघत उभी होती. तोपर्यंत सम्राट आतल्या खोलीत जाऊन कपडे बदलून आला. त्याने तिच्याजवळ जात तिला विचारले की काय झाले, अशी उदास का आहेस, काही झालंय का. मला खूप जोरात भूक लागली आहे, असं वाटतंय पोटभर जेवून घ्यावं. तू एक काम कर, जेवण वाढ. तोपर्यंत मी आईला तिच्या खोलीतून घेऊन येतो. आज ती काय उपाशीच झोपली का काय, असे बोलून सम्राट त्याच्या आईच्या खोलीत जाऊ लागला. तेवढ्यात मीरा म्हणाली की आई घरात नाही, ती खाली बागेत बसली आहे. सम्राट म्हणाला बरं ठीक आहे. ती जेवली का. मीराने हे ऐकलं आणि ती त्याला रागात म्हणाली तुम्हाला तर फक्त तुमच्या आईचीच काळजी आहे. ती जेवली की नाही, तिने औषध घेतली की नाही, माझी तर अजिबात काळजी नाही. मी सुद्धा अजून उपाशीच आहे. एकदा सुद्धा नाही विचारलं. सगळी काळजी आणि चिंता जर आपल्या आईचीच करायची होती तर मग माझ्याशी लग्न तरी का केलं, माझं आयुष्य बर्बाद का केलं, असे म्हणत तिने जोरात दार लावून घेतलं. सम्राट तिच्याकडे बघतच राहिला. त्याला काही सुचत नव्हतं. तो विचार करू लागला की अचानक हिला काय होतंय. ती आईवर एवढी का चिडते. आई तर किती चांगली आहे, तिला कधीच काही बोलत नाही. असा विचार करत तो खाली बागेत आईला आणण्यासाठी गेला. त्याने बघितलं तर त्याची आई गप्प बसली होती. तिने त्याला आपल्याकडे येताना बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर एक हास्य झळकले. ती म्हणाली माझं बाळ आलं, कसा गेला दिवस, तू जेवलास की नाही, चल मी तुला जेवाय वाढते, असं म्हणत ती त्याचं काही न ऐकता निघाली. सम्राट तिच्या मागे मागे निघाला. घरात येताच आईने त्याला जेवायला वाढलं आणि त्यांच्या सुनेला मीराला हाक मारली. मीरा चल जेवायला ये, आज तुझ्या आवडीचं सगळं बनवलं आहे, असे म्हणत तिने तिच्यासाठी जेवण वाढलं. पण मीरा काही आली नाही. सम्राट जेवायला लागला तर त्याची आई त्याला म्हणाली की कसला नवरा आहेस तू, बायको उपाशी आहे आणि तू जेवत आहेस, जा तिला घेऊन ये. सम्राट उठला आणि मीराला घेऊन आला. जेवण होईपर्यंत फक्त आई बोलत होती. मीराने गपचीप जेवण उरकलं आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. मीराने स्वतःचं ताट देखील उचलून ठेवलं नाही आणि उष्टी भांडी तर धुवायची तशीच होती. सम्राटची आई सगळी कामं उरकत होती. तेवढ्यात सम्राट त्याच्या खोलीत गेला आणि मीराला म्हणाला ही काय पद्धत आहे, तिकडे आई एकटीच सगळी कामं करत आहे आणि तू इथे निवांत बसली आहेस, थोडी तरी मदत करायची ना तिला. या म्हातारपणी तिने जेवण सुद्धा बनवायचं आणि त्यानंतरची भांडी सुद्धा तिनेच घासायची, मग तू घरात कशासाठी आहेस. मीरा रागात त्याला म्हणाली बरं म्हणजे मी या घरात असली कामं करायसाठी आली आहे का, मला ही असली कामं करता येत नाहीत. किती वेळा तुम्हाला सांगितले की एक स्वयंपाक करणारी बाई ठेवा, 4-5 हजार तर जातील, पण ही रोज रोजची कटकट तरी निघून जाईल. जेवण पण बनवा आणि त्यानंतर भाज्या पण निवडा, ही कामं तुमची आई करत असेल, मला नाही जमणार. सम्राट म्हणाला मीरा आपण या घरात तिघेच आहोत, पहिलेच घरात झाडू आणि साफसफाई करण्यासाठी एक बाई लावली आहे, कपडे धुण्यासाठी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे आणि 3 माणसांना असं किती जेवण बनवायला लागतं, त्यासाठी वेगळी बाई ठेवायची काय गरज आहे. 4-5 हजार काही कमी नाहीत. आई जर स्वयंपाक बनवत असेल तर तुलाही बनवायला काही सोपं नाही. मला बाकीची कामं सुद्धा असतात. सम्राट म्हणाला TV आणि मोबाईल वेब सिरीज बघण्यापलीकडे तुला काही काम असतं का, तुझ्याच्याने एवढं देखील होत नाही की.
आपल्या नवऱ्याला आणि सासूला जेवण बनवून खायला घालावं, त्यातसुद्धा मदत करावी. बाकीची कामं तर आई करत असतेच. मीरा म्हणाली, हो, माझ्याच्याने काहीच होत नाही आणि मला करायचं देखील नाही. मला माझी स्वतंत्रता आवडते. मी दिवसभर तुमच्या आईची किटकिट नाही ऐकू शकत. मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. त्यांना कुठेतरी ठेवायचा बंदोबस्त करा, म्हणजे मी माझ्या मर्जीने राहू शकेल. सासूसोबत राहणं किती अवघड असतं हे मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकत आले होते. पण आता समजलं की या सासू आपल्या सुनांना किती छळतात. ते हे करा, ते करू नका, असं करा, तसं करू नका. मी माझ्या मर्जीने जगू पण शकत नाही का? मला वेगळं राहायचं आहे आणि आपलं घर पाहिजे. आईंना हे घर सोडून जावं लागेल. मी त्यांच्यासोबत राहून माझ्या आयुष्यात अजून दुःखी राहू शकत नाही. तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुमच्या आईला सोडून यावं लागेल. आम्ही सासू सुना एकाच घरात नाही राहू शकत. मीराने एका दमात तिचा निर्णय सांगून टाकला. आता मात्र सम्राट बुचकळ्यात पडला होता. तो आपल्या बायकोला साथ देण्यासाठी आपल्या आईला या म्हातारपणी कसा एकटा सोडणार, आणि जर आईला साथ द्यायची असेल तर बायकोची साथ सोडावी लागेल. तो रात्रभर विचार करत राहिला. त्याच्यासमोर त्याच्या आईचा चेहरा येत होता, जिने खूप हाल अपेक्षा सहन करून त्याला लहानाचा मोठा केला होता. आईचा एकुलता एक सम्राट तिला खूप प्रिय होता. सम्राट लहान असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले. सासऱ्यांनी आपल्या मुलगा जाताच तिला हाकलून दिले आणि माहेरच्यांनी ती विधवा आहे म्हणून तिचा सांभाळ करायला टाळलं होतं. तेव्हापासून त्याच्या आईने एकटीनेच त्याचा सांभाळ केला. तिचं थोडंफार शिक्षण झालं होतं म्हणून तिला एका ठिकाणी नोकरी मिळाली. मग तिने एक घर घेतलं आणि तिच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं. तिने त्याला कधीच काही कमी पडून दिलं नाही. सम्राट मोठा झाला आणि त्याला आपल्या वडिलांची कमी भासू लागली. पण त्याची आई सगळ्या कामातून वेळ काढून त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायची. आता ती रिटायर झाली होती आणि तिला घरात आराम करायचा होता. सम्राट मोठा झाला होता आणि तो स्वतः कमवत होता. मग त्यासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली. चांगलं घरदार बघून मीराचं लग्न सम्राटसोबत लावून दिलं. आता मीराच्या लग्नाला 4-5 महिने नाही झाले तोच ती सासूसोबत भांडू लागली. तिला तिच्या सासूने काहीही सांगितलेलं आवडत नव्हतं. ती सासूच्या प्रत्येक गोष्टीवर चिडत होती आणि हीच गोष्ट सम्राटला खटकत होती. लग्नाच्या काही दिवसापर्यंत ती निवांत उशिरा उठत होती, पण सासू काही बोलत नव्हती. कधी कधी तर ती सम्राट कामावर गेल्यावर उठायची. मग एकदा सासू तिला म्हणाली की, सुनबाई, तुला कामासाठी लवकर उठायचं नसेल तर नको उठूस, पण कमीत कमी तुझ्या नवऱ्याच्या कामावर जाताना तरी उठून येत जा, त्याला देखील छान वाटेल. हे ऐकताच मीराला राग आला. ती म्हणाली, माझ्या मैत्रिणी अगदी बरोबर बोलत होत्या. सासूला आपली सून झोपलेली कधी बघवत नाही. मीरा तिच्या सासूच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा वेगळा अर्थ काढत होती. सम्राटने 2-3 वेळा बघितलं आणि एकदा त्या दोघांचं सामान पॅक केलं आणि तिला उठवत म्हणाला, मीरा, उठ आणि लवकर आवरून घे. मी आपलं सामान पॅक केलंय, आपल्याला बाहेर जायचं आहे. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. तिने आवरता आवरता विचार केला की बरं झालं, काही दिवस तरी सासूच्या त्रासातून मोकळीक मिळेल असा विचार करून ती बाहेर गेली आणि तिने सम्राटला आवाज दिला, अहो आवरा लवकर, बाहेर खूप ऊन आहे, गाडी काढा आपली लवकर. पण तेवढ्या तिथे रिक्षा आली आणि सम्राटने तिला त्यात बसायला सांगितले. ती म्हणाली, सम्राट, रिक्षात आपण कुठे जाणार आहोत, तुम्ही गाडी का नाही काढलीत? सम्राट म्हणाला, मीरा, ती गाडी माझ्या आईने तिच्या रिटायरमेंटच्या पैशाने ती घेतली आहे, मग मी कशी घेणार? असे बोलत बोलत ते एका घराजवळ आले.
त्याने रिक्षा थांबवली. ते दोघे रिक्षातून उतरले. सम्राट तिला म्हणाला, मीरा, आजपासून आपण दोघे इथेच राहायचं. तुला आता पहिल्यापासून सगळं जमावं लागेल. मीरा म्हणाली, हे काय बोलत आहात तुम्ही? मी इतक्या लहान घरात कशी राहणार? आपल्या घराचा बाथरूम देखील इथल्या बेडरूमपेक्षा मोठा आहे. तो म्हणाला, हो बरोबर आहे, पण ते घर आईचं आहे. तिने तिच्या कमाईतून घेतलं आहे ते घर आणि तुला तिच्यासोबत त्या घरात राहायचं नव्हतं, म्हणून मग मी तुला या घरात घेऊन आलोय. तुला तिच्यापासून दूर राहायचं होतं ना, मग आता आपण दोघे इथेच राहायचं. ती म्हणाली, मग तुम्ही एखाद्या चांगल्या अपार्टमेंटमध्ये पण घर घेऊ शकता असता की? तो म्हणाला, हो, पण तिथे भाडं खूप आहे. ती म्हणाली, इथे तर AC सुद्धा नाही. सम्राट म्हणाला, आपण एक एक करून सगळं हळूहळू जमू. त्या घरात आईने सुद्धा असंच काडी काडी जोडून सगळं उभं केलं होतं. त्या रात्री मीराला रात्रभर झोपच लागली नाही. सकाळी उशिरा झोप लागली, त्यामुळे तिला लवकर जाग आली नाही. सकाळी उठल्यावर सम्राट तिला म्हणाला की मीरा, उठ आणि काहीतरी जेवायचं खाण्याचं बनव. हे ऐकून तिला राग आला. ती म्हणाली, हे काय लावले तुम्ही? मी आईंना घरातून बाहेर काढायला सांगितलं होतं, तर उलट तुम्ही मलाच घरातून बाहेर काढून आणलं. इथे सगळ्या सुविधा येईपर्यंत तर मी म्हातारी होईन. तिथे सगळी कामं आई करत होत्या. मला तर काहीच करायला लागत नव्हतं. मला परत घरी जायचं आहे. ते ऐकून सम्राट म्हणाला, पण तुला तर एका घरात तुझ्या सासूसोबत राहायचं नाही. तू किती सहजपणे सांगितलंस की तुमच्या आईला कुठेतरी पाठवून द्या. ज्या आईने मला लहानाचं मोठं केलं आणि ते घर बनवलं, तिला मी तिच्या घरातून बाहेर कसा पाठवू शकत होतो? आमचे आई वडील आमच्यासाठी खूप काही करतात आणि आम्हीच त्यांना लांब करतो. जेव्हा आम्ही लहान असतो, आम्हाला काही कळत नाही, तेव्हा ते आमची किती साथ देतात आणि जेव्हा ते म्हातारे होऊन थकतात, तेव्हा खरी त्यांना आमची गरज असते, तेव्हा आम्ही त्यांना सोडून द्यायचं. माझ्या आईने तुला कधीच त्रास दिला नाही. कुठल्याच बाबतीत तुला ती कधी काही बोलत नव्हती. मीरा म्हणाली, हो, खरं आहे हे. मला त्यांनी कधीच त्रास दिला नाही. उलट त्या माझी खूप काळजी घ्यायच्या. त्यांच्या प्रेमाला मी समजू शकले नाही. त्यांनाच चुकीचं समजत होते. मी त्यांना खरंच आई समजून राहिली असती तर मला हा दिवस तरी बघायला लागला नसता. सम्राट म्हणाला, तू किती सहजपणे मुलाला आपल्या आईपासून दूर केलंस. एका घराचे 2 तुकडे केलेस. मी आज जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे. माझ्या आईने मला खूप काही शिकवलं आहे. जर ती तुला काही गोष्टी शिकवत असेल तर त्यात वाईट काय आहे? तुझी आई जर तुला काही शिकवत असेल तर तू अशीच घर सोडून गेली असती का? नात्यात थोडाफार दुरावा येऊ शकतो, पण नाते तोडता येत नाहीत. मीरा म्हणाली, सम्राट, मला माफ करा. मला कळून चुकलंय की आईशिवाय आम्ही काहीच नाही. आईच्या कष्टाला मी समजू शकले नाही. आता इथून पुढे मी त्यांना आई समजून आणि त्यांची मुलगी बनून त्यांचा सांभाळ करीन. मी त्यांच्याकडून सगळी कामं शिकून घेईन. मला त्यांच्याकडे घेऊन चला. मीराचा चेहरा आता उतरला होता आणि तिने तिची मान खाली घालून सम्राटला विनंती केली. थोड्याच वेळात सम्राटची आई तिथे आली आणि म्हणाली, तुम्ही दोघं अचानक इथे कसे काय आलात? मी माझ्या सून आणि मुलाशिवाय कशी राहणार? आता काही वेळापूर्वी सम्राटने लोकेशन पाठवलं म्हणून मला समजलं की तुम्ही इथे आहात. असे म्हणत त्यांनी त्या दोघांना मिठी मारले. आज मीराला आपल्या सासूमध्ये तिची आई दिसली आणि तिने तिच्या कृत्याबद्दल सासूची माफी मागितली. तिची सासू त्या दोघांना घेऊन त्यांच्या घरी आली. आता हळूहळू मीरा नीट वागू लागली आणि तिने संसाराच्या गोष्टी आपल्या सासूकडून शिकायला सुरुवात केली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.